दशाशिर विद्युजीव होईल शीघ्र श्रीरामाचे शिर सुंदर देई सत्वर राजा रावण गर्जून बोलला त्या ठिकाणी विद्युजीवाला हाक मारली विद्युजीवा परशुरामचंद्राचं शिर तू आणलेलं आहेस ना माझ्या इंद्रजितानं त्याचा वध केलेला आहे झोपीमध्ये आणि ते शिर आणून सीतेला दाखव असा राजा रावण गर्जून बोलला आणि विद्युत जीवाला हाक मारलेली आहे आणि ते शिर दाव सीतेला अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण बोलत आहे माईक शिर सीतेशी देता विद्युजीवाळ चाळे कापत रावण दंडील न देता आती भीतता देतसे हो माईक शिर सीते पुढे आणताना विद्युजीवा थर 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 कापू लागला महाराज का सीता ही आदिमाया शक्ती आहे आणि तिच्या पुढे माईक शिर जर आणलं तर आपली काही बरीगत होणार नाही न्यावा सीतेच्या पुढे शिर तर राजा रावण आपल्याला दंडल्याशिवाय राहणार नाही किंवा मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता विद्युजीवाला त्या ठिकाणी खूप मोठी भीती वाटू लागली नाही न्यावा तर राजा रावण मारतो न्यावा तर आदिमाया सीता शक्ती आहे तिची सुद्धा भीती वाटू लागलेली आहे मिता शिर सीतेशी देता शोभे शापील पतिव्रता विद्युजीवाळ भयभीता दशयत पळाला हो त्या ठिकाणी विद्युजीवा मनामध्ये विचार करू लागलेला आहे परशुरामचंद्राचं माईक सीतेच्या पुढे जर निघून ठेवावा तर सीता हा पतिव्रता आहे सीता कशी आहे पतिव्रता आहे सीता निश्चित आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही पतिव्रताचा शाप लागल्याशिवाय राहत नाही म्हणून करता विद्युजीवाला त्या ठिकाणी भीती वाटू लागले थर 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 कापू लागलेला आहे नावीला झाला महाराज विद्युजीवाचा नाही ठेवा तर राजा रावण मारतो आणि ठेवलं तर सीता शाप दिल्याशिवाय राहत नाही म्हणून करता विद्युजीवा थरथर थरथर भेट आला आणि सीतेच्या समोर असताना परशुरामचंद्राचं माईक शिर ठेवलेलं आहे.